तू बिग बॉस हा एक मोठा प्रोजेक्ट केला होतास. हो हो अनेकदा म्हणजे मी असं ऐकलंय, की जेव्हा बिग बॉसमध्ये एखादा व्यक्ती जातो, तो स्वतः त्याचं आतमध्ये नशीब लिहितो असं मला हो कधीतरी हो वाटतं. कारण हो बाहेर आल्यावर एकतर तुमच्याकडे प्रोजेक्टची रांग असते किंवा काहीच नसतं. हो अमृता, मला तुझ्या बाबतीत ऐकायला आवडेल. मी तुला कधीचा प्रश्न विचारला हां नाही. हां पण बिग बॉसमधनं बाहेर येताना तुला असं वाटलं होतं, की आता आपण नव्याने एकदा प्रेक्षकांना दिसलोय, आता खूप प्रोजेक्ट्स येतील? अर्थात वाटलं होतं. हं. म्हणजे तिथे जाण्याचा शेवटी ती काय समाजसेवा तर नाहीच आहे. करेक्ट. त्यामुळे त्यातनं आपल्याला काहीतरी रिटर्न्स अपेक्षितच असतात. हो. मॉनिटरी रिटर्न्स मिळतातच. पण आर्टिस्ट म्हणून असं वाटतंच की ह्यातनं आपण अजून लोकांसमोर पोचू, अजून हे होईल. कारण आय थिंक ते मॉडरेटली फेमसची जी ब्रॅकेट हं, असते ती हं, बिग हं. बॉसच्या आधी जाण्याच्या आधीसुद्धा मी त्याच्यातच होते आणि त्याच्यानंतरसुद्धा स्लाइटली बदलली असेल, पण तरीसुद्धा ती त्याच याच्यात राहिली. पण एक हे मिळाला, म्हणजे काय म्हणू आपण, डेफिनेटली मी घराघरात पोचले. कारण मी आता नाटकाला सुद्धा, नाटक संपल्यावर जेव्हा लोक मला भेटायला येतात तेव्हा ते म्हणतात की बिग बॉसपासून बघतोय, हां बिग बॉसपासून बघतोय. म्हणजे त्यांना कदाचित आधीचं माझं त्यांनी काम पाहिलं नाही नाहीये, बघितलंय. पण त्यांना बिग बॉस मधनं मी माहिती आहे. हं. तर त्याचा रीच हा चांगलाच आहे. त्यामुळे तसा उपयोग झाला. पण एक्झॅक्टली तू म्हटली तसं की प्रत्येकजण आपापली स्टोरी लिहून येतं. करेक्ट. तर माझी स्टोरी आय थिंक ही अशीच अनफोल्ड होणार होती. हं, हे हं. आता कळतंय की एका रात्रीतनं स्टार किंवा एकदम रांग लागली आहे असं नाही घडत आहे समहाऊ. हं. आणि दुसरी गोष्ट अशी की नाटकाची अपॉर्च्युनिटी मला आय थिंक बिग बॉसच्या याच्यामुळेच मिळाली. मिळाली हां. किंवा ते घडून आलं असेल इनडायरेक्टली की स्ट्राईक होणं. हं. म्हणजे कविता लाडने माझं नाव प्रशांत नामलेंना सांगितलं, संकर्षणला सांगितलं. हं. तर संकर्षण थोडासा सस्पिशियस होता की अरे बिग बॉस सारखी गोष्ट करून आल्यानंतर अमृताला नाटक करायचं असेल का आता. कारण बऱ्याचदा स्क्रीन कंटिन्यू करावा असं वाटतं ना, वाटतं, वाटतं. की आता आपल्याला जी विजिबिलिटी मिळाली तर लेट्स इनकॅश दॅट. पण मला काही ते बंधन नव्हतं. सो आता जर का बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर जर का मी केला असतं स्क्रीन, तर एक वेगळं काही झाली असती का जर्नी, तर होऊच पण शकलं असतं. ऑफर्स होत्या? थांबले असते तर आल्या असत्या. हं. पण मला वाटतं फार थांबले नव्हते. म्हणजे मला हे नाटकाचं आलं, छान वाटलं, वर्क होत होतं, त्यामुळे मी हं. ते लगेच तेच घेतलं.